चला मग मित्रांनो, शुभ सकाळ. आपण जाणार देवाकडे. चला मग. तो पिवळ्या कलरचा दिसतो, तो मारुती मंदिर. आपण आता मंदिरात आले आणि मारुती बजरंगबली, छोटा मारुती आणि माऊली शेजारी. होऊ शकतात. मग गावामध्येच मंदिर आहे, तर आपण जाणार आहेत आता भैरवनाथाच्या मंदिरात. आणि आपण जाणार ते वनराजीचं तिकडे, तिथे मंदिर आहे. गावापासून 5-10 मिनिटं लागतात. चला मग मंदिराकडं जाऊया, भैरवनाथाच्या पायाला. चला मग मित्रांनो, गावापासून ते 4 ते 5 मिनटं लागतात मंदिराकडे जाण्यासाठी. भैरवनाथाचं मंदिर आहे गावाच्या. 4 ते 5 मिनटं लागतात. तर आपण त्यासाठी फुले घेऊ. चला मग ते मंदिराचं तुम्हाला तिथले पाहूया मंदिराकडे जाऊन. चला आपण फुले वगैरे घेतली. इथे जंगल दिसण्या देवासाठी राखून धरलेलं असेल, जेणेकरून लाकडे देऊ होम बिम पेटवण्यासाठी. आणि आपल्याला आता पायरीनी वर जायची. जंगल बी भरपूर अशी झाडं आतमध्ये. जंगलामध्ये म्हणजे जंगलात नाही, म्हणजे झाडाभरपूर झाडांमध्ये देवाचा वास्तव्य हा एक पुराचे येण्यासाठी आणि इकडून समोरून जाण्यासाठी. हाही बन, याला म्हणतात बन. आपण आता जात आहे मंदिराकडं. बघू शकता 7 वाजले, तरी पण इतकी थंडी. आपण आता थोड्याच 2च मिनिटांमध्ये मंदिराकडे पोहोचतो. मंदिराच्या समोर आले. कसला असा भरपूर असा मोठा जंगल आहे. तरी कमीत कमी 16-17 एकर असं मला अंदाजे. इथं 17 एकरमध्ये झाडं असं आहेत असे वाटतं मला. सत्य लाईट पण आलेली बघू शकतात. समोर दिसतो तो भैरवनाथाचं मंदिर आहे. आपण आता त्या मंदिराकडे जाणार आहेत. तर आपण मंदिरापाशी आलेले. तर समोरच आपली दीपमाळाचं दर्शन देत आहे बघा. दीपमाळ हा जो रस्ता आहे, हा एक रस्ता शाळेकडून येते आणि इकडचा एक रस्ता गावाकडून येते. असं बघू शकता तुम्ही भैरवनाथाचा कळस. हा मंदिर आहे. आतमध्ये मंदिराचा गाभार आहे. आपण आधी बाहेरचं बघणार आहे. ही नंदी आहेत महादेवाच्या. समोरच असे नंदी असतात ते बघा. हा ही बाहेरचा भरपूर असा झाडे असल्यामुळं आधी आपण बाहेरचं पाहू. नंतर मग आपण मंदिराच्या गाभारात प्रवेश करू. तरी संपूर्ण भैरवनाथाची माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.
ही आहे अंबाई देवी. बघा पुरातन, हे देवीकडे आलं का पुरातनची आठवण येते. बघू शकतात पूर्ण आंब्याच्या झाडाखाली आहे हे बघा. छोटा गणपती आहे, नंदी, शंकराचे पिंडे संपूर्ण असे वनराई म्हणून राखली गेलेली आहे. ही लाकडं सगळं होम पेटवण्यासाठी केलं जातं. इथली गावकरी लाकडं वगैरे घेऊन जाते नाही, कारण इथलं एक पण लाकूड असं म्हणजे घरी जाळ्या नेते नाही. चला मग आता पण मंदिरात प्रवेश करू. देवासमोर असलेली ही घंटी आणि आपण जाणार आतमध्ये मंदिरात. जय जय शिवशंभो. हे आहे मंदिराचं आतमधलं गाभारा. बघू शकतात का कसं. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका. चला मग, धन्यवाद मित्रांनो.